हा. तर मित्रांनो, आता बऱ्याच वेळा तुम्हाला बी तुमच्या आयुष्यात असा अनुभव एकदा तरी आलाच असेल. आता आपण एकदम काहीतरी गोष्टीत परफेक्ट असून, आपलं चांगलं असून, आपल्याला डावलून दुसऱ्याला संधी देण्याची येते बघा. तुम्हाला बी अनुभव आलाच असेल. तर मित्रांनो, काय आता त्याचे कारण असतात, ओळखीमुळं काहीतरी किंवा दुसरे काही पण कारण असतात. तर मित्रांनो, त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. बघा, आता एक राजा असतो आणि त्या राजाला आता मागच्या काळी प्रथा होती, दोन एकापेक्षा अधिक बायका करायच्या. मग 2 बायका असतात. मग मित्रांनो, 2 बायका असतात आणि दोन्हीला पण एक मुलगा असतो. मग तिथल्या एका बायकोला, त्याच्या एका पत्नीला ध्रुव नावाचा मुलगा असतो. ध्रुव. मग एकदा असं त्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा, ध्रुव नाही बरं का, दुसऱ्या पत्नीचा मुलगा राजा सिंहासनावर बसलेला असतो आणि त्याच्या मांडीवर खेळत असतो. मग आता ध्रुवला पण ते बघून वाटतं की आपण पण जावं आणि वडिलांच्या मांडीवर बसून खेळावं. मग ध्रुव पळत पळत जातो आणि मांडीवर बसतो. तर त्याची ते आधी जे बाळ बसलेलं ना तर मांडीवर, त्याची आई त्या ध्रुवाला खाली ढकलून देते. मग ध्रुवाला आणि म्हणती, जर तुला बसायचं असेल तर देवाची पूजा करून येऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि मग बसायचं. मग मित्रांनो, ती सावत्र आई असते त्याची. मग मित्रांनो, नंतर ध्रुव रडत त्याला लय वाईट वाटतं आणि तो रडत त्याच्या आईकडे जातो आणि मग आईला म्हणतो की आई, असं झालं आणि त्यांनी मला ढकलून दिलं. मग आई म्हणते की ध्रुव छोटाच असतो. त्याची आई म्हणते, तुला असं मग मी काय करू? ध्रुव म्हणतो, मला कोणीच ढकलून नाही दिलं पाहिजे, मला असं कोणचं स्थान आहे. मग ध्रुवची आई म्हणती, बाळा, तुला जर असं स्थान पाहिजे असलं ना, जिथे तुला कोणच ढकलून देणार नाही, तुझ्या कोणच हे करणार नाही, तर तुला ईश्वराची पूजा करावी लागेल आणि ईश्वराचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी पाहिजे. मग हे ऐकल्यावर ध्रुव तपश्चर्या करायला जातो आणि तो एका पायावर उभा राहूनच कित्येक महिने तपश्चर्या करतो. जाताना त्याला एक ऋषीमुनी बसतात. ते म्हणतात, ते आता ध्रुवाची परीक्षा घेतात. पण ध्रुव आपल्या निर्णयावर ठाम असतो. मग ते ध्रुवाला एक मंत्र देतात, ओम भगवते वासुदेवाय नमः. मग नंतर ध्रुव जातो तपश्चर्या एकाच पायावर उभा राहून कित्येक महिने करतो. मग नंतर मित्रांनो, एवढी देवाची तपश्चर्या केल्यानंतर इंद्रदेव स्वतःच त्याच्यासमोर प्रकट होतात. विष्णुदेव स्वतःच त्याच्या समोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात, बाळा, तुला काय पाहिजे सांग. मग आता ध्रुवने आधीच निश्चय केलेला असतो. ध्रुव म्हणतो, मला असं स्थान पाहिजे जिथं मला कोणीच डावललं नाही पाहिजे, जिथं मी एकटाच पाहिजे. मग विष्णुदेव त्याला आकाशातला ध्रुव तारा बनवतात. आता पण आपण जर बघितलं तर उत्तरेला आपल्याला ध्रुव तारा चमकताना दिसतो आणि तो त्याची जागा कधीच सोडत नाही. मग मित्रांनो, आता ह्याच्यातून आपल्याला काय समजतं, तर आपल्याला कोणी माहीत असल्याने संधी न दिल्याने, आपलं चांगलं असूनही दुसऱ्याला संधी दिल्याने कधी खचून जाऊ नये. त्याच्यापेक्षा चांगलं कसं होता येईल हे बघायचं आपण. तर चला मग, बाय, टेक केअर, लव यू ऑल. जय शिवराय, जय शंभूराजे.